नमस्ते गाईज, राधे कृष्ण। तर आजची आपली रेसिपी आहे केशरी कंदी पेढा करणार आहे मी। तरी तुमचे स्वागत करते आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवली आहे। थोडं दूध पण गरम करून घ्यायचं आहे। तर आपल्याला लागणारं साहित्य आहे खवा पाव किलो घेतलाय, केशर घेतलंय, थोडं विलायची पावडर, थोडासा पिवळा कलर, साखर वाटून घेतलेली बारीक करून, आणि वर लावण्यासाठी पिस्ता घेतलाय फोडून, आणि कॉर्नफ्लॉवर घेतले 1 चमचा छोटा। तर ते गॅस चालू केलेला आहे। 1 चमचा तूप टाकलेला आहे, घरचं साजूक तूप। वास चांगला येतो मध्ये म्हणून तुपाचा टेस्ट चांगली लागते। तर आपण हे तूप गरम झालं की खवा टाकून घेऊयात। आता हे मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे चांगला असा। 10 मिनिटं लागतात खवा भाजायला। हे आपण वाटीत केशर घेतलेले 10-12 काड्या, तर त्याच्यात आपण ही गरम दूध टाकून घेऊयात, म्हणजे केशर चांगलं भिजतं आणि कलर चांगला येतो। ते थोडं भिजवून ठेवायचे। आता हे बघा, असं दुधात केशर भिजायला लागलं की असा कलर छान येतो त्याला येलो। तर याला आता आपले खवा परतूस तर भिजू द्यायचे केशर दुधामध्ये, गरम दुधात टाकलेला आहे। आता खवा असा बुडाला लागू द्यायचा नाही, मंद ह्याच्यावर चांगलं त्याला हे करून घ्यायचंय, मिक्स एकजीव करायचे पूर्ण त्याला असं कमी गॅसवर। चला, ही मस्त आपला खवा भाजत आहे। कंद म्हणजे कंदी पेढा म्हणजे डबल भाजलेला खवा असतो, त्याला कंदी पेढा म्हणायचं असतं। आपण हे चांगलं भाजून घ्यायचं याला। असं तूप सुटायल्यासारखं होईल त्याला। तर आपण हे थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकू ह्याच्यात, आणि एक अर्धा मिनिट ही टाकल्यानंतर असं भाजून घ्यायचं। आपण ही केशर घालून दूध तयार केलेलं कसं छान छान मस्त कलर आलाय बघा, येलो येलो छान छान। आपण आता ह्याच्यावर टाकून घ्यायचं। विलायची पावडर तयार केलेली आहे, ती पण टाकून घेऊयात। कलर स्वाद चांगला येते, आणि थोडासा कलर टाकायचा आहे आपल्याला। बघा हे आता ह्याला डबल असं फेटायचं, आणखी पूर्ण हे दूध आटूस तर मधलं टाकलेलं। चला, आपलं आता हे कसं मस्त टेक्स्चर आलंय बघायला। आता हे आपलं केशरचं दूध टाकलेलं, विलायची पावडर टाकली, कॉर्नफ्लॉवर टाकली 1 चमचा। आता ह्याला मस्त फेटून घेतलंय। आता ह्याला ताटात घेऊन गार करायचं, थंड होऊ द्यावं लागतं। मग साखर, पिठी साखर करून ठेवलेली आपण वाटून मिक्सरवर, ते मिक्स करायची नंतर। मस्त ह्याला बघा 10 मिनिटं असं परतून घेतलं गॅसवर। असं झालं मस्त, किती छान झाले, लुसलुशीत मस्त आलाय कलर पण याला। आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे ताटामध्ये टाकूत आता गार करायला। याला आता थंड करून घेऊ, 10 मिनिटात थंड होते।
हे बघा, हे आपलं टेक्स्चर असं झालं आहे मिश्रण. तर मी ह्याच्यात थोडं आपला खवा चांगला होता म्हणून जरा पातळ वाटेलं, तर मग मी 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणखी ॲड केलं त्याच्यात आणि असं घट्ट मस्त झाले. आता हे मिक्स करून घेतले. तर आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात एकसारख्या आकारात. आता हे मस्त गोळा झालेला आहे. याचा असा असा पिस्ता लावून घ्यायचा, ठेवायचं. पाहिजे त्या आकारात आपले आकार देता येतो. आता आपल्याकडे साचा जर असेल तर साच्यात पण घालून करता येतं. मोदकाचा साचा असला तर मोदकसारखे तुम्हाला जो आकार देता येते तो द्यायचा आणि असे पेढे करून खायचे, मुलांना खाऊ घालायचे, खुश राहायचं, आनंदी राहायचं. आणि सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर पण करायचं. सबस्क्राईब केलं म्हणजे कशा आपल्याला पुढच्या रेसिपी येतात, पाहता येतात. तर असेच आपण सर्व एक एक करून पेढे तयार करून घेऊ. चला, आपले हे पेढे असे तयार करून झालेत. हे पहा कसे वाटायलेत, मस्त केशरी कंदी पेढे. छान आहेत ना? हो, लाईक सबस्क्राईब शेअर करा. ओके, बाय बाय.